नाशिक शहरामध्ये पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यात वैदिक विधींसाठी प्रशिक्षित पुरोहित मोठ्या प्रमाणामध्ये लागणार आहेत आणि ते उपलब्ध व्हावेत म्हणून सरकारतर्फे नाशिकची औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हणजेच ITI मध्ये वैदिक संस्कार ज्युनियर असिस्टंट हा नवा अभ्यासक्रम सुरू करण्यात येतोय। अल्पमुदतीच्या या रोजगारक्षम अभ्यासक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना वैदिक संस्कार, मंत्रोच्चार आणि धार्मिक विधींचं प्रशिक्षण दिले जाणार आहे। आधुनिक तंत्रशिक्षणासोबत आध्यात्मिक ज्ञानाचा संगम घडवण्याचा हा प्रयत्न असेल। याला त्र्यंबकेश्वर मंदिराच्या विश्वस्तांनी विरोध केलेला आहे, तसंच नाशिक आणि त्र्यंबकेश्वर मधील स्थानिक पुरोहितांनी देखील याला विरोध केला आहे। असं कोणता हट्टा सरकारने करायचं ठरवलंय की पौरोहित्य व्यवसायाचं शिक्षण देऊन सर्वांसाठी ही दालनं खुली केली? हे बघा, या सगळ्या गोष्टीला एक परंपरा आहे, रूढी आहे। तीर्थ पुरोहित नावाची संकल्पना आपल्या पूर्वजांनी अस्तित्वात आणलेली आहे। आपले कोणतेही पूर्वज जर तीर्थयात्रेला गेले तर तिथे आपले जे गुरुजी असतात त्यांच्याकडे जाऊन तिथे तीर्थविधी केला जातो। परंतु अशा प्रकारे त्याला व्यवसायाचं स्वरूप देऊन सरकारने हा जो काय अभ्यासक्रम आणलेला आहे, यासाठी मी ॲज त्र्यंबकेश्वर देवस्थानचा विश्वस्त म्हणून आणि एक भारताचा हिंदू धर्म विचारसरणी असलेला नागरिक म्हणून माझा याला पूर्ण विरोध आहे। आपल्यासोबत आहेत त्र्यंबकेश्वर ITI चे प्रिन्सिपल देशमुख सर। सर, नेमकं कशा स्वरूपाचा हा कोर्स असणार आहे आणि किती मुलांना यामध्ये ॲडमिशन? ओके, सर्वप्रथम आपले धन्यवाद, आपण याबद्दल मला विचारताय त्याबद्दल। तर माननीय मोदीजी यांच्या संकल्पनेतून 8 तारखेला आपले जे कार्यक्रम झाला त्याच्या अंतर्गत अल्पमुदतीचे कोर्स झाले। त्यातला एक कोर्स आपल्या त्र्यंबकेश्वर ITI मध्ये सुरू होतोय। त्याचं नाव आहे वैदिक संस्कार कनिष्ठ सहाय्यक। त्याचा सिलेबस जो आहे तर आपली उज्जैनची एक युनिव्हर्सिटी आहे, वेद महर्षी संदीपानी युनिव्हर्सिटी, त्याच्या अंतर्गत एक सिलेबस दिलेला आहे आणि तो आपण राबवणार आहे। तर आतापर्यंत आपण तांत्रिक कोर्सेस रन करत होतो आणि हा कोर्स आपल्यासाठी नवीन असल्यामुळे आपले जे IMC सदस्य आहे आपण त्यांच्या मदतीने आणि आपले त्र्यंबकेश्वरचं जे पुरोहित महासंघ आहे यांच्या मदतीने हा कोर्स राबवणार आहोत।